यूट्यूबला पहिल्यांदा व्हिडिओ बनवत असल्यामुळे थोडंसं तर वाटत आहे माणसाला की कॅमेऱ्यासमोर बोलणे म्हणजे एक प्रकारचं मोठं धाडसच आहे एक प्रकारचं, नाही का. तर काही चुका झाल्या तर माफ कराल. एक गोष्ट सांगतो की स्पर्धा परीक्षेची जर तुम्ही तयारी करता तर त्यामध्ये सर्वात जो स्कोरिंग सब्जेक्ट आहे तो आहे मराठी. मराठीला जर आपण एकदा का चांगलं न पाहिलं, चांगल्यानं त्याचा अभ्यास केला तर मराठीमध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतो. त्यासाठी काय करायचं, मराठीमध्ये 2 पोर्शन आहे. एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे कोणता, मराठी व्याकरण, आणि दुसरा कोणता, मराठीतले जे शब्दसंग्रह आहे तो एक पोर्शन आहे. व्याकरणाला आपल्याला जवळपास 20-25 दिवस लागते समजायला. म्हणजे असं नाही का पुरा 20-25, प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार आहे, प्रत्येकाचं डोकं नाही का कोणी बुद्धू नसते. पण रिव्हिजन केला, आपण अभ्यास केला तर आपल्याला सगळं काही समजते. मराठीमध्ये जर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील तर या दोन्ही पोर्शनचा चांगल्यापणे आपल्याला अभ्यास करावा लागेल. न व्याकरणाचा अभ्यास करायचा म्हणजे का नेमका, तेच आपल्या सोप्या सोप्या गोष्टी आहे. शब्दाच्या जाती आहे, समास आहे, संधी आहे, नाही का, अलंकार वगैरे आहे, समास आहे, सोपं. ते एकदा वाचल्यानंतर आपल्याला समजते. त्याचे कॉन्सेप्ट समजून घ्यायचा, चांगला मन लावून चांगला अभ्यास करायचा. 2 नंबरची कोणती गोष्ट आहे, शब्दसंग्रह. शब्दसंग्रहामध्ये काय येतात, जे आपण म्हणतात ना अलंकारिक शब्द आहे, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे, समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, काही म्हणी आहेत, काही वाक्प्रचार आहेत. ते एकदा वाचलं की आपल्या लक्षात राहते ना. आणि लक्षात कशी राहील, जर आपण त्याचा सराव केला तर लक्षात राहते. सराव म्हणजेच का, आपल्याला एक दिवसाआड आपल्याला काय करायचं आहे, त्याचा रिव्हिजन करायचं आहे मित्रांनो. रिव्हिजनाने सगळं काही होते. असं नाही की आपण एकदा वाचलं ना आपल्याला पक्का लक्षात आहे, असं काय आपण एवढं माइंडेड आहे का, तेवढं माइंडेड राहिलं असतं तर आपण नाही लागलो असतो का 1-2 महिन्यामध्ये नोकरीवर. लोक कशाला 5-5, 10-10 वर्ष तयारी केलं असतं, नाही का. पण मी सांगतो ना, तुम्ही पहा, मराठी असा विषय आहे मित्रांनो की मराठीमध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकता. त्यासाठी काहीच नाही करायचा. का करायचा, काहीच नाही करायचं म्हणजे का करायचं आहे, त्यासाठी मराठीचा एखादा चांगला म्हणजे काय म्हणावं लागेल की तुम्ही एक तर यूट्यूबवर अभ्यास करताय. कोणी काय करते, पुस्तकाचं वाचन करते. कोणाला नाही समजलं तर यूट्यूबवरून अभ्यास करते. वाचून कोणाला नाही समजत ना का, प्रत्येकाला समजते का नाही. तेवढा समजला असतं तर आपण नाही का लागलो असतो. मी आताच पहिलेच सांगलो की जर आपल्याला पहिलेच समजलं असतं तर आपण नोकरी लागला असता. त्यासाठी काय करायचं आहे की समजून घ्यायचा, पहिले कॉन्सेप्ट समजून घ्यायचा, वाचून घ्यायचा. एकदा वाचल्यानंतर नाही समजला दुसऱ्यांदा वाचायचा. नाही तर काय करायचं, मी तुमच्यासाठी आता एक महत्त्वाची गोष्ट घेऊन आलो. मी यूट्यूबच्या चॅनल याच्यासाठीच खोललो की जे आपली पोलीस भरती, आपले गोरगरिबाचा पोरगा काय नाही पण पहिले पोलीस भरतीची तयारी करते, जे पोलीस भरतीची तयारी करणारे पोरं आहे त्याच्यासाठी मी 1 महिना कंटिन्यू व्हिडिओ बनवणार आहे. आणि तोही सिलेबसनुसार बनवणार आहे. सिलेबसनुसार म्हणजे तुम्हाला शून्यापासून ते शिखरापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी माझी आहे. मराठीमध्ये तुमचा एकही मार्क जाणार नाही मित्रांनो. मी पहिल्यांदा यूट्यूबवर आलो आणि यूट्यूबवर आलो तर आता मला असं करायचं आहे की जे आपले पोरं आहेत, आता भयानक यूट्यूबचे चॅनल आहेत का, तुम्ही जेवढे पाहाल तेवढे संघ सरकोत जा जो पाहिजे तो मराठीचा सिकंदरच भेटते तुम्हाला, नाही का. पण भाऊ, आपण गरीबाचे पोरग, एक वेळ आपण काही मोठे मोठे क्लासेस जॉईन नाही करू शकत. मी तुम्हाला फुकटामध्ये सर्व मराठी शिकवणार आहे मित्रांनो. फुकटामध्ये काही नाही करायचं, फक्त तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला थोडासा सबस्क्राईब करून टाका, बेल आयकॉन दाबून टाका. त्याच्यानं काय होईल का, मी जो बी व्हिडिओ बनवीन तो तुम्हाला भेटून जाईल, नाही का. आणि मी आजपासून मी कंटिन्यू 1 महिना लेक्चर घेणार आहोत. या मराठीचा तुम्हाला विषयाची पूर्ण तयारी करून देणार आहोत. व्याकरण आणि शब्दसंग्रह मी यूट्यूबच्या माध्यमातून आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून मी तुमच्या समोर येणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला कंटिन्यू जे माझे व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला भेटतील. आणि असं नाही भाऊ, मी काही मोठा हुशार असतलं नाही, मी शून्यातूनच आलो. पण मला मराठी आता काम समजते कारण की मी त्याचा चांगला अभ्यास केलो ना का, म्हणून मला तर मराठी विषय समजते. एखाद्याचा आवडता विषय राहते तसा माझा मराठी आवडता विषय, तर मी मराठीला चांगला असा पिऊनच टाकलो पुरा. म्हणजे नाही का, कोणी म्हणते राग करून सणारी पाण्यामध्ये टाका ते पिऊन टाका, म्हणजे म्हणते कोणता विषय मजबूत होऊन जाते म्हणते. पण तसा भाग नाही भाऊ, रिव्हिजन आहे, सराव आहे, सरावानं सर्व काही शक्य होते. मग मराठीची तयारी कशी करायची जी, तर त्याची काळजी करा नको. मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे प्रत्येक चॅप्टर वाईज. म्हणजे जर आपण सुरुवात केला मराठीचे जे काही योगदान दिलेले लोक आहेत मराठीमध्ये, त्याच्यानंतर पहिला पोर्शन सुरू होते. पहिला कोणता पोर्शन सुरू होते तर आपण पाहता सगळ्यात पहिले शब्दाच्या जाती पाहता, वर्णमाला पाहता, नाही. पहिले वर्णमाला महत्त्वाचा आहे. वर्णमाला ज्याला समजली त्याला संधी समजते, नाही का. असं म्हणजे मराठीचा प्रत्येक घटक एका दुसऱ्या घटकावर अवलंबून आहे, असं आहे. म्हणजे आपण म्हणता ना, आता कसं मलाही सांगता येत नाही तेवढा, मी काही मास्टर नाही का तेवढा. पण काय आहे,
एका घटकावर दुसरा घटक अवलंबून राहते. मग मराठीत आपण पहिले वर्णमाला पाहणार. वर्णमाला म्हणजे काय, मूळाक्षरे नाही का, जे आपण लहानपणी शिकला पहिली दुसरीमध्ये कवडी, ख, खडू, क, गणपती, ग नाही का, तसा त्या गोष्टी आपल्याला पाहा लागते. दुसरी गोष्ट कोणती आहे, वर्णमाला समजली तर वर्णमालेवरचे पहिले प्रश्नाचा अभ्यास करावा लागेल. कसे प्रश्न राहते बा वर्णमालेवर, कोणतेही प्रश्न विचाराल का. आता आपण नाही म्हणाल तरी सरळ सेवेवर जर आपण पाहिला, कोणती तुम्ही सरळ सेवा पहा, ज्याची तयारी करते पोरं, पहिले काय करायचं, जे मागच्या वर्षी विचारलेले प्रश्न आहेत, मागच्या वर्षी कशा पद्धतीने आपल्याला मराठीला कोणती, म्हणजे ज्या भरतीची तयारी करतात, जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मग तुम्हाला काय पाहावं लागेल का, आतापर्यंत झालेले जे पोलीस भरतीचे प्रश्नपत्रिका आहेत त्याचा पहिले अभ्यास करावा लागेल का, कसे प्रश्न विचारायचे. मग तुम्हाला समजते की नाही पॅटर्न असा आहे बा, तसा आपल्याला अभ्यास करावा लागेल, असा तुम्हाला समजला पाहिजे नाही का. तर मग आता मी तुमच्यासाठी मी आता यूट्यूबवर आलो मित्रांनो, तर तुम्ही मला सपोर्ट करा नाही का. तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मला व्हिडिओ बनवसा लागेल ना का नाही बा, लोक आपल्याला फॉलो करतात, लोकांना आपली गरज आहे नाही का. न मग मी व्हिडिओ बनवीन ना, तुम्ही एकही लाईकही नाही कराल न, मग माझा जीव कसा ना कसा लागेल नाही का बा, मग व्हिडिओ बनवसा लागेल का नाही ना का, असं आहे. म्हणून तुम्ही काय करा, पहिले मला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा बाबा, तर मग मलाही काहीतरी करूसं लागेल तुमच्यासाठी. नाही तर मग मी हे भालचंदी काय करीन, लोकांसाठी कोण सेवा करतं का, आजकाल कोणी फुकटात काय नाही देत, बरोबर आहे का नाही. एखादा मित्रही तुम्हाला चाय पाजतो, त्यामागे त्याचा काहीतरी उद्देश राहते की याला चाय पाहिजे नाही, याच्याकडून कोणता तरी काम करून घेईन, असं राहते भाऊ. आजकाल कोणी फुकटात काही नाही दे, तुम्ही समजून घ्या एक गोष्ट. म्हणून तुम्ही मला फॉलो करा. ओके, धन्यवाद. मग मी पुढचा व्हिडिओ मी आता चॅप्टर वाईज बनवणार आहे.